गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपल्यासोबत गाणं आहे तर ब्लॉग मी शूट करणार आहे, तर बघू काय होतं ते। तर आज ब्लॉग शूट करण्याचं एकच कारण आहे की आपल्याकडे नवीन व्यक्ती येणार आहेत, नवीन गेस्ट येणार आहेत की ऑर्डरसाठी ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती ठेवली ती गोष्ट होते माझ्या आयुष्यात की बाबा विचार नव्हता केला की असं होईल म्हणून माझ्यासोबत पण। तर या गोष्टीसाठी आपण मागच्या ब्लॉगमध्ये गेलेलो, त्या गोष्टी स्वतःहून आपल्या समोर येतात की टी शर्टची ऑर्डर देण्यासाठी, पण टी शर्टची ऑर्डरची प्रिंट कशी आहे ते अजून कोणाला माहीत नाही। तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि पुढे बघा ब्लॉगमध्ये की डिझाईन कशी आणि कसं काय होतं आहे ते। तोपर्यंत आपण दुकानाची झाडू वगैरे मारून, म्हणजे दुकानाला झाडू मारून देवपूजा वगैरे करून घेऊया आणि ब्लॉग कंटिन्यू करूया। तर आपला झाडू वगैरे मारून झालेला आहे, आता फक्त राहिली आहे देवपूजा। तर आपण पहिले देवपूजा करून घेऊ। तो तर फायनली आपली देवपूजा झाडू वगैरे सगळं मारून झालेलं आहे। तर आपण त्यांची वाट बघूया, तोपर्यंत आपण गाणी लावूया। तर मित्रांनो, थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, असं कधी आयुष्यात कधी झालं नाही की सगळं काही सुरळीत होईल म्हणून। तर थोडा प्रॉब्लेम झालेला, तर ते निघाले, ते आल्यावर मला सांगणार आहे काय आहे काय नाही आहे। तर फायनली त्यांनी मला काउंट पण नाही सांगितलं की किती टी शर्ट्स आहेत आणि जे काय आहे ते एकदम चालतं अनोखं असं प्रिंट आहे त्यांची की बाबा त्यांना टी शर्टवर पाहिजे म्हणून की आपण बघू पुढे काय होतं। आणि टी शर्ट तुम्ही नक्की बघा कशी आहे ते प्रिंट। तर मी त्यांना कॉल केलेला आज मगाशी थोड्या वेळाने, पण त्यांना यायला थोडा उशीर होणार आहे, त्याच्यामुळे बोललो आपण घरी जाऊन तोपर्यंत जेवून वगैरे येऊ, बाकीची जी कामं आहे ती पूर्ण करू। त्याच्यामुळे आपण घरी चाललेलो आणि येऊ लवकरच परत शॉपवर आणि कामाला आपली लवकरच सुरुवात करूया। आणि आज सगळ्यांना सांगायचं राहून गेलं की आज म्हणजे जाऊन मी आपलं यूट्यूब चॅनल चेक केलं, तर लवकरच आपले 1500 सबस्क्रायबर कंप्लीट होतात आहे। ज्यांनी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद करतो त्यांना। आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या मला की, आणि जेवढा लवकर होईल तेवढा लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे। तर आपण बघूया कधी होते कधी नाही होते, पण त्या निमित्ताने आपण मस्त एक डिझाईन पण प्रिंट करतोय, ती पण तुम्हाला याच ब्लॉगमध्ये दाखवतो। आता मी गाडी चालवतो, जास्त हे करू शकत नाही। आणि आता माझी बहीण पण भेटली, म्हणलं त्यामुळे आपण बहिणीला घेऊ। चला आता गाडी चालवते, भेटूया लवकर शॉपवर। आता मित्रांनो सर्व चालू आहे, प्रिंटिंगचं काम चालू आहे। हे बघा हे खोपची मंडळी
दूध पांडव. तर मस्त तुम्हाला दाखवतो. हे पकड रे पांडव. पोपटच्या जे 9 थर लावलेले. तर प्रिंट बघा काय मस्त आली. समोर समोर पण दाखव. हे बघा बघा आताच एवढे प्रिंट केलेलं आहे. आईला कर नको टाकू अंड्या. दरे पकड. हे बघा आता आमचं सर्व झालेलं आहे. तर मित्रांनो अजून पण 2 जॅकेट बाकी आहेत ना रे. एक अजून पण म्हणजे प्रोसेस मध्ये आहे. थोडं म्हणजे झालंय नॉर्मली. एकच प्रिंट राहिले ना. 2 जॅकेट बाकी. 2 जॅकेट बाकी आहेत आणि एक आहे म्हणजे तिसरा प्रिंट करतोय आम्ही आता. तर मग बाकी सर्व झालेलं आहे. म्हणजेच की आपलं किती 18 जॅकेट झालेले आहेत. अजून 2 जॅकेट बाकी आहेत. आणि जर ते लवकर त्यांना मग जायचंय. त्यांची जत्रा आहे ना. रॅली. दादा तुमचं काय आहे तिथे. रॅली आहे ना. हा तर विजय रथ यात्रा आहे. हा त्या दिवशी ते 9 तर लावलेले ना. तर त्याची रॅली आहे. सर्वांचे प्रिंट झालेले आहेत. आता सर्व गेलेत ते ठाण्याला जायला निघालेले आहेत.